शक्तीपीठ महामार्गाला प्रत्यक्षात ग्रामस्थांचा कोणताही विरोध नाही हे आता स्पष्ट झाले। शुक्रवारी मुंबईत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत 60 गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे येत 7-12 उतारे सादर केलेत। तुम्ही मोजणी सुरू करा, आम्ही तयार आहोत असं ठाम मत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले। या संदर्भात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेत केलाय। त्यामुळे या महामार्गाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं। मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत। काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी 60 गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते। त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशननी समाधान होऊन या 60 गावातल्या लोकांनी आपले 7-12 हे आमचं ॲक्विजिशन करायला हरकत नाही म्हणून हँडओव्हर केले। त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। वाशी येथील एपीएमसी बाजारपेठ